आता तुम्ही इष्टलिंगाचा उल्लेख केला. तर इष्टलिंग हा प्रत्येक जण धारण करतो, की काही ठराविक लोकांनीच धारण केलेलं आहे? कसं आहे नेमकं? नाही, खूप सामाजिक समता प्रस्थापित करत असतानाचं हे सगळ्यात मोठं हत्यार विश्वगुरू बसवण्णाकडे होतं. जसं आजही आपल्या घरांमध्ये काही संस्कार फक्त मुलांवर होतात, मुलींवर होत नाही आहेत. हं, हं. किंवा काही संस्कार विशिष्ट जातीतल्या लोकांनाच होतात. आपल्याला त्यांच्यावर टीका-टिप्पणी करायची नाहीये, परंतु आपल्याला समजून घेण्यासाठी म्हणून आपला ब्राह्मण बांधव आहे, हं, हं. की फक्त आणि फक्त त्यांनाच उपनयन संस्कार किंवा व्रतबंध जे म्हणतो आपण, मुंज म्हणतो, हं, हं. तो फक्त त्यांनाच अधिकार आहे. कारण आपल्याला जेवढी काही माहिती आहे त्यानुसार जर बघितल्यानंतर, परंतु हे सगळं महात्मा बसवांना निरीक्षण करत होते आणि समाजामध्ये माणसा-माणसामध्ये जो भेदभाव होता, हा भेदभाव संपवण्यासाठी म्हणून बसवण्णाने एक वेगळा उपाय सुचवला आणि असं सांगितलं, की जो लिंग धारण करेल, हं, जो हं. लिंगायत बनेल, हं, हं. त्याच्या पूर्वाश्रमीच्या सगळ्या जाती समूळ नष्ट होऊन जातील. आणि मग समजा पूर्वाश्रमीचा एखादा हिंदू चांभार आहे, हं. तो लिंगायत करून लिंगायत झाला, समजा ह्या संप्रदायामध्ये आला म्हणून आपण समजून घेऊ. म्हणजे ती त्याची दीक्षा. हं, पूर्वाश्रमीची त्याची जात संपली, हं. तो फक्त लिंगायत झाला. हं. खऱ्या अर्थानं काय, लिंगायतामध्ये कोणी वाणी नाही, कोणी तिली नाही, कोणी कोष्टी नाही, कोणी लिंगायत मातंग नाही आहे. हं, हं. लिंगायतामध्ये सगळे समान पातळीवर आहेत. आणि जे आपण गळ्यामध्ये इष्टलिंग धारण करतो, जे विश्वगुरू बसवण्णाने दिलेलं आहे, हे समतेचं प्रतीक आहे. हं, हं. हे देवाचं तर प्रतीक आहे. कुणाच्याही गळ्यामध्ये समजा उदाहरणार्थ समजूनच घ्यायचा मुद्दा म्हटल्यानंतर, एखादा आमचा कैकाडी बांधव आहे, आमचा वडार बांधव आहे, त्यांनी जर लिंग धारण करून लिंगायत झाला, हं, हं. तर तो आपल्या पातळीवर आला, हं, हं. आपल्या बरोबरीला आला, आपल्या इतकाच मान सन्मान त्याला मिळाला पाहिजे, आपल्या इतकीच त्याला समान संधी मिळाली पाहिजे, सन्मान मिळाला पाहिजे. बरोबर. असं इष्टलिंग हे मल्टीपर्पज आहे. हं, केवळ त्याची 24 तास पूजा करत बसावं हे अपेक्षित नाहीये. हं. त्याची तुम्ही पूजाही करा आणि त्याच्यावर श्रद्धा ठेवताना, जसं मला ईश्वरानं निर्माण केलंय, तसंच माझ्या अवतीभोवतीची माणसं सगळी ईश्वरानंच निर्माण केलेली आहेत. हं. त्यामुळे सगळी माझी भाऊबंद आहेत आणि सगळी माझ्याच दर्जाची आहेत. हं. त्यांच्यापेक्षा माझा दर्जा काही वेगळा आहे असं नाहीये. म्हणजे त्यामुळे इष्टलिंगाकडं देवाचं स्वरूप किंवा देवाचं सिम्बॉल म्हणून पाहत असताना अजून इतरही गोष्टी आहेत, ते आपण समतेचं प्रतीक म्हणून पाहतो. ज्याच्या गळ्यामध्ये इष्टलिंग आहे, तो लिंग आहे, तो कोणीही असो. म्हणजे लिंगायत आणि एकाच. कुणालाही ते परिधान करता येतं. हं, हं. आज जरी मला या ठिकाणी सांगायला अत्यंत म्हणजे अभिमानही वाटतो. आज मी काही ऐतिहासिक गोष्टी सांगत नाही, पौराणिक गोष्टी तर मी बिलकुल सांगत नाही, त्याच्यावर आमची श्रद्धा नाही आहे. हं, हं. वास्तव आज कर्नाटक राज्यामध्ये एका लिंगायत मठाचा मठाधिपती जो बेळगाव जिल्ह्यामध्ये आहे, तो ब्राह्मण आहे जन्मानं. विश्वगुरू बसवण्णांचे मानवतावादी मूल्य त्यांना आवडली. त्यांनी संन्यास धारण केला, लिंगायत धर्म स्वीकारला आणि आज लिंगायत धर्माचे प्रचारक म्हणून ते फुल टाइम काम करतात. सगळ्यांना जाऊन त्यांना भेटता येतं, बोलता येतं, काही पौराणिक काही सांगत नाहीये. तुमचा जो मूळ प्रश्न आहे, की लिंग लिंग धारण करायचा अधिकार कुणाला आहे, हं, हं. विश्वगुरू बसवण्णाची शिकवण काय, या जगातल्या कुठल्याही माणसाला कुठलाही विशेष अधिकार नसला पाहिजे. जो अधिकार बसवराज कणजेला आहे, तोच अधिकार या देशातल्या, या विश्वातल्या सगळ्या माणसाला मिळाला पाहिजे. त्यामुळे लिंग धारण करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. आजही ज्यांची इच्छा आहे, त्यांनी त्यांचा धर्म सोडायची गरज नाही, त्यांनी त्यांचे काय बाकी इतर गोष्टी सोडायची गरज नाही. अत्यंत सन्मानानं त्यांना लिंग धारण करण्याचा विधी करून दिला जातो, कुठलंही फार आडेवेडे न घेता. आता 12व्या शतकामध्ये काय झालं प्रामुख्यानं, हे खरं म्हणजे लिंगायत हे समता आंदोलन आहे. ओके. 12व्या शतकामध्ये त्यासाठी हे सगळं काम उभं राहिलं. आणि त्यावेळी साहजिक आहे, आज ज्यावेळी मी मराठा बांधवांसाठी काहीतरी करतो, एखाद्या ज्यावेळी म्हणतो, त्यावेळी मराठा बांधव त्यांच्या मागे जातात. मी ज्यावेळी ओबीसीसाठी काही करतो, असं ज्यावेळी मी घोषणा करतो किंवा काय आंदोलन करतो, त्यावेळी ओबीसी बांधव माझ्या मागे येतात. बसवण्णाच्या मागे कोण गेलं? मुळात लिंगायत समाज आहे कोण? हं, हं. जी इथली जातीवादी विषमतावादी प्रस्थापित व्यवस्था होती हं, हं. आणि या व्यवस्थेकडनं ज्यांच्यावर अन्याय होत होता, त्यांच्यासाठी बसवण्णा आवाज होत होते, ओके. त्यांच्या हिताचं बोलत होते. साहजिक आहे, बसवण्णाच्या मागे कोण गेले? या समाजातला जो पिचलेला आहे, जातीयदृष्ट्या ज्याला मागं टाकलेला आहे किंवा गावकुसा बाहेरचा आहे, ते सगळी बसवण्णाकडे आशेनं आली. स्वाभाविक आहे ना, हं, हं. स्वाभाविक आहे. आणि आज बहुसंख्य लिंगायत बांधव, ठीक आहे, काळाच्या ओघामध्ये विसरले लोक, हं, हं. की ज्यांना कुठल्याही प्रकारचे विशेष अधिकार नाहीत किंवा समाजाच्या दुर्बल घटकामध्ये त्यांना ढकलले गेले, असे सगळे बसवण्णाचे अनुयायी झाले. कारण बसवण्णा त्यांच्या अधिकाराची लढाईबद्दल बोलत होते. बरोबर.